विचार करा तर काय होईल जर येणाऱ्या निवडणुकीत बीजेपीला बहुमत मिळालं नाही. अशा वेळेस दुसऱ्या पक्षांसोबत अलायन्स करावं लागेल आणि त्यावेळेस दुसऱ्या पक्षांसोबत जवळीक असणारेच नेते पुढे येतील आणि त्यातच नितीन गडकरींचं नाव सर्वप्रथम आहे. याहूनही महत्त्वाचं म्हणजे नितीन गडकरी जेव्हापासून दिल्लीत गेले आहेत तेव्हापासून त्यांचे संबंध इतर नेत्यांसोबत सर्वात चांगले राहिले आहेत आणि नेहमीच असं म्हटलं जातं की नितीन गडकरींना मानणारा एक वेगळा गट बीजेपीमध्येही आहे. या पलीकडेही पाहायला गेलं तर संघाचा सपोर्टही नितीन गडकरींनाच आहे, कारण त्यांच्याच सांगण्यावरून नितीन गडकरी यांना दिल्लीत पाठवलं होतं. एकूणच बीजेपीला जर बहुमत मिळालं नाही तर बाकीचे मित्रपक्ष हे नितीन गडकरी सारख्या सॉफ्ट चेहऱ्यालाच प्राधान्य देतील. कारण 1998 आणि 99 मध्ये जेव्हा बीजेपीला बहुमत नव्हतं तेव्हा अटल बिहारी वाजपेयी सारख्या सॉफ्ट चेहऱ्याला पुढे करूनच अलायन्स केलं गेलं होतं आणि सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून नितीन गडकरींचंच नाव पुढे येतं. आणि शेवटची शक्यता म्हणजे जर बीजेपीमध्ये अंतर्गत फूट पडली तर नक्कीच गडकरींना याचा फायदा होऊ शकतो.